हसायला काय झालं? मला सगळं असं डोळ्यासमोर इमॅजिन होत आहे. आज संध्याकाळी सॉलिड मजा येणार आहे. मजा खरं ते माझी सगळी मजा निघून गेली. मला तर माहित पण नव्हतं यार आज मॅडमचा बर्थडे येते. काय वाटेल त्यांना आता? तो श्रीकांत तिकडे त्यांच्यासाठी सरप्राईज बर्थडे पार्टी ऑर्गनाईज करतोय आणि मी त्यांना साधं विश पण नाही केलं अजून. पावळटच तू विन्या, मूर्ख. आयडिया, मी त्यांच्या ऑफिस मध्ये जाऊन त्यांना विश करून श्रीकांतच्या आधीच सरप्राईज देऊ का? करेक्ट आहे, करेक्ट आहे. पटकन जा, पटकन जा. जा 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 जा. अरे इकडे बघ, कुठे चाललाय? मॅडमला सरप्राईज द्यायला. ती सरप्राईज नाही होणार विन्या, तुझा एप्रिल फुल होईल. म्हणजे कारण आज आकांक्षाचा बर्थडेच नाहीये. पण ते आज सकाळी तिला एप्रिल फुल करण्यासाठी मी तिला एक गिफ्ट दिलं. नेमकं ते श्रीकांतने पाहिलं. आता त्याचा असं समज झालाय की आज आकांक्षाचा बर्थडे, पण त्याला कुठे माहितीये की आज त्याचा मेजर पोपट होणार आहे. हळू हळू. मूर्ख आहेस का तू? जरा वेडा आहेस का? तो आत्ता कुठे शांत झालाय? तुला कशाला झोपलेल्या वाघाला गुदगुल्या करून उठवायचंय? विन्या, मी त्याला सांगितलं नाहीये की आकांक्षाचा बर्थडे साजरा कर म्हणून. त्याने स्वतःच गैरसमज करून घेतला. आता एप्रिल फुल राहता बकरा मिळाला तर कापूया ना. काय बोलतो? नाही नाही, नको नको नको. तू नको, आम्ही मजा घेतो. काय करतोय सध्या? आब्याला फोन करतो. बोला. अबया, मग काव्यासोबत लहान मुलांचं एप्रिल फूल खेळून झालं का तुझा? एक तर हा लहान मुलांचा एप्रिल फुल नाही. मी आणि शालमलीने अत्यंत डोकं लढवून काव्याला क्रिएटिव्हली एप्रिल फुल केलेलं आहे. नाहीतर इतक्या सहजासहजी एप्रिल फुल करणं सोपं आहे का? बस काय बाबा, आता तू हे बाबा राघवला सांग ना. अरे ज्याला दुनिया शातीर म्हणून सलाम करते त्यालाच तू तीर कसा चालवायचं हे शिकवणार. हे बघ, तुला जर खरंच कोणाचा मेजर पोपट होत असताना बघायचं असेल, एप्रिल फुल बनवणं म्हणजे नक्की काय असतं हे जर शिकून घ्यायचं असेल तर तुम्ही दोघांनी संध्याकाळी घरी या. अच्छा, आम्हालाच एप्रिल फुल करायचा प्लॅन आहे का? नाही रे, चल मला नाही यायचा बकरा. माझ्यासाठी एक बकरा पुरेच आहे, तुझी गरज नाहीये मला. आज श्रीकांतने आकांक्षासाठी सरप्राईज बर्थडे पार्टी अरेंज केली आहे आणि त्याने सगळ्यांना बोलावलंय. काय सांगतो? आज आकांक्षाचा बर्थडे? रे तुम्ही सगळे कमळाची मणी आहात रे. बर्थडे नाहीये, बर्थडे पार्टी आहे. तेव्हा संध्याकाळी लवकर या, कळलं? हे फोन. बाबा राघव, बरं प्रश्न विचार. बर्थडे पार्टी आहे, बर्थडे नाहीये. अरे अभि काय आडावडीक चालली, जरा थोडं धीर धरा ना. मग तुमचं कसा आहेस दादा? मी बरा आहे, पण तुला काय अशी धाड भरली? कुठे काय, मला काय झालंय? मी ठणठणीत आहे एकदम. तुला ठणठणीत चोपला पाहिजे. साखरपुड्याची तारीख माझ्या या जन्मात तरी ठरणार आहे का नाही? कसा वाटता? आम्हाला छानच वाटतंय, पण आम्ही साडीत कशा वाटतोय हे महत्वाचं. ऍक्च्युली आजी बऱ्या दिसतोय ना आम्ही? बऱ्या दिसतो? अगो नक्षत्र आणि दिसतास दोघं. खरंच? मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना, म्हणजे याआधी कधी मी साडी नेसली नाहीये ना. हो ना, आता फक्त ही कॅरी करायला जमली म्हणजे मिळवलं. पल्लू पल्लू पल्लू, तू बिलीव्ह पण नाही करणार माझ्या आयुष्यात थोड्या वेळाने काय घडलं ते. तू काय झालंय? तू एवढी एक्साइटेड आहेस, किंचाळतेस, प्लीज सांग काय झालंय? पल्लू, म्हणजे मला ना खरंच विश्वासच बसत नाही की खरंच माझ्या आयुष्यात घडतंय. कमी स्वप्नात आहे. मी तू प्लीज अगं
सांगेल अशा भाषेत सांग प्लीज लवकर. आय एम ऑल्सो गेटिंग एक्साइटेड. प्लीज सिट डाऊन. तर तुमच्या एक्झॉटिक डेट करता आम्ही हे टेबल फायनल केलंय. वाव अभया, हे टेबल नको. का हे खूप मोठं होतं यार, म्हणजे नाही असं दे ना मोठं प्रशस्त एकदम. हा तसं नाही रे, असं छोटं पाहिजे, कॉम्पॅक्ट. यार प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल द्यायला लागते. हे बघ, हा हा असा हात घेतला, केवढा लांब होतोय, केवढा लांब होतोय, ते जरा असं इथे. ओके